करू शकतो म्हणून, कारण सगळ्यात मोठा टास्क असतो तो माझ्यासाठी. ते विचार करणं, त्याप्रमाणे सगळं प्लॅनिंग करणं, वस्तू आणणं, सो ते आता मला करायचं आहे. त्याने एकदम मस्त आणखी कुरकुरीत होता, छान होता. तुम्ही पण ही टिप ट्राय करू शकता. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आज ऑलमोस्ट दुपार झाली आहे. मला ब्लॉग सुरू करता करता भरपूर लेट झालं, कारण बरीच कामं होती आज, वास्तुशांतीच्या ऑर्डरची वगैरे. सो खूप धावपळ होती, बोर्ड बनवणं वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या. सो लेट झालं ब्लॉग करायला. आणि काय म्हणत ॲक्च्युली मी एक DIY करणार आहे आज. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. जे सोफा थ्रो असतो आजकाल मिळतो बघा ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये पण, ज्याला टॅसल्स असतात. तर सोफा थ्रो म्हणजे सोफा कवर तर ऑलरेडी आहे माझ्याकडे. मला खूप कधीचं चालू होतं की त्याला टॅसल्स वगैरे लावूया म्हणून. आणि असं ऑनलाईन घ्यायला गेलं तर बरंच एक्सपेन्सिव्ह पण असतात. म्हणजे एक 4-1 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात होतं की आपण ह्याला टॅसल्स घरीच लावूया. आता तरी बऱ्यापैकी तशा सोफा थ्रोजचे प्राईस थोड्या कमी झाल्या आहे. इनिशियली जेव्हा ते नवीन निघालं होतं तेव्हा तर खूप महाग होते. तेव्हा मी बघितलेले तर मला वाटलं की यार हे खूप महाग आहे. बट जस्ट ते नुसते सोफा थ्रो आहे आणि त्याला टॅसल्स लावलेले आहे आणि त्याची प्राईस खूप हाय होती. तर मी तेव्हा काही टॅसल्स बनवून ठेवले होते वुलनचे. आणि मला आत्ता एकदम आठवलं, म्हटलं चला आपण हॉलमध्ये चेंजेस करतच आहोत, तर आपण सोफा थ्रोला पण टॅसल्स लावून घेऊया. म्हणून मी काल ते सगळे काढून ठेवले. बट ते चेक केले तर ते थोडे काही कलर्स कमी पडत आहे. मला 2-3 बनवावे लागणार आहेत एक्स्ट्रा. तर म्हटलं चला आणायचे बनवणारच आहे, जे कमी पडत आहेत ते तर तुमच्यासोबत पण शेअर करूया ते कशा प्रकारे बनवले जातात. आणि आपण घरच्या घरी छान असं ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये मिळतो तसा सोफा थ्रो घरी पण करू शकतो. म्हणजे जर बेसिकली असं होतं ना की प्रत्येकाच्याच इथे सोफ्यावर काही ना काही आपण फॅब्रिकचं कवर घालतो सोफा खराब नाही होऊ म्हणून, किंवा कवर सोफ्याचे पटकन खराब नको व्हायला म्हणून. तर आपण त्याला घरीच टॅसल्स पण लावू शकतो. म्हणजे ज्यांना DIY किंवा घरीच या गोष्टी करण्याची आवड असेल त्यांच्यासाठी हे बेस्ट राहील. म्हटलं चला आपण शेअर करूया कसं बनवलं आहेत काय. तर मी काही बनवून ठेवले होते तेव्हाच, पण माझ्याकडून ते लावणं झालं नाही. करेल म्हणत ते मागे पडत गेलं. आणि काल मला आठवलं, म्हटलं चला आपण चेंजेस करतोय हॉलमध्ये तर हे पण एक करूया. तर मी तुम्हाला पहिले दाखवते मी कसे बनवलेले आहेत आणि मग मी तुम्हाला बनवून पण दाखवेल. हे बघा अशा प्रकारे हे टॅसल्स मी बनवून घेतलेले आहेत, बनवून ठेवलेले होते. म्हणजे हे बघा खूप इझी आहे, फार काही टफ नाही आहे. तुम्हाला प्रोसेस दाखवेलच मी. तसे ह्या 3 कलर्समध्ये मी बनवून ठेवलेले होते. कारण हे बघा माझ्या सोफाचा थ्रोचा कलर असा आहे, तर म्हटलं आपण हे कलर यूज करूया. तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे किंवा तुमच्या सोफा थ्रोचा जो काही कलर असेल त्याला मॅच होतील असे घेऊ शकता. माझं पहिले होतं की हे 2च लावूया म्हणून, बट नंतर म्हटलं की हा पण ट्राय करूया. म्हणजे माझं अजून कन्फ्युजन आहे, हे 2च लावायचे का 3ही लावायचे ते ठरवेल मी. पण व्हाईटवाले ॲक्च्युली व्हाईट नाही आहे, हा ऑफ व्हाईट आहे. हे थोडे कमी पडत आहेत, सो हेच मला आत्ता बनवायचे आहे. बाकी हे 2 कलरमध्ये तर बऱ्यापैकी मी आधीच बनवून ठेवलेले होते. तर तुम्हाला दाखवते आता मी हे कसे बनवले होते ते. एक असा कार्डबोर्ड पेपर घ्यायचा किंवा मग पुष्ठा असतो जो बॉक्सेसचा वगैरे असतो तशा प्रकारात, म्हणजे जाड असं काहीतरी घ्यायचं. आणि ज्या साईजमध्ये आपल्याला टॅसल्स बनवायचे आहे त्या साईजमध्ये तो कट करून घ्यायचा. मला ह्या साईजचे टॅसल्स हवे होते, त्या साईजमध्ये मी तो कार्डबोर्ड शीट कट करून घेतलेला आहे. आणि वुलन घ्यायचे लोकर, जे आपल्याला पाहिजे त्या कलरमध्ये. पहिले मी एक छोटासा वुलनचा तुकडा कट करून घेतला आहे. तो कशासाठी कट केला हे तुम्हाला पुढे लक्षात येईलच. आणि ज्या साईजमध्ये आपल्याला तो कार्डबोर्ड पाहिजे आहे त्याच साईजमध्ये त्याच कार्डबोर्डच्या अराउंड असं लोकर आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे. बऱ्यापैकी एक 10 ते 12 वेळा अशी राऊंड करायची, म्हणजे टॅसल्स छान बनतात. आणि 10-12 राऊंड झाले की मग ते कट करून घ्यायचे. आणि जो तो राऊंड बनलेला असतो तो हळूच काढून घ्यायचा कार्डबोर्डमधनं.
आणि अगदी सावकाश काढायचा, खूप घाई नाही करायची, नाही तर ते सगळं मेसी होऊन जातं. सो अशा प्रकारे काढून घेतलं आहे. आणि जे मी मगाशी म्हणाले होते की एक छोटासा लोकरीचा तुकडा मी कट करून घेतला, तर तो तो इथे आपल्याला यूज करायचा आहे. असं वरच्या बाजूला छोटासा पोर्शन सोडून ते जो तुकडा आपण कट करून घेतला होता त्याने इथे हे बांधून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, वरचा पोर्शन असा थोडासा सोडला की ते कट करून घ्यायचं आणि एकदम पॅक अशी ही गाठण बांधून घ्यायची, सुटली नाही पाहिजे अशी. आणि बघू शकता मस्त असं आपला हे टॅसल तयार झालेला आहे. आणि खाली जो राऊंड झालेला असतो त्यामध्ये सगळं एकसारखं असं कट करून घ्यायचं, म्हणजे एकदम मस्त लाईन्स तयार होता एकसारख्या आणि टॅसल्स आपले बनवून रेडी आहेत. खूप इझी अशी ही प्रोसेस आहे आणि अगदी पटकन होतं, फार काही वेळ जात नाही. तुम्ही बघू शकता मस्त असे आपले हे सगळे टॅसल्स मी या पद्धतीने बनवून घेतले. आणि नंतर मी विचार केला की जो डार्क ब्लू कलर आहे तो नको घेऊया, हेच लाईट ब्लू आणि ऑफ व्हाईटमध्येच मी सगळे टॅसल्स बनवून घेतले. आणि त्यानंतर एक एक करून हे आपल्याला सोफा थ्रोला लावून घ्यायचे आहेत. ॲक्च्युली मी सोफा थ्रो तसाच ठेवला, सोफ्यावर टाकलेला होता तसाच. मला वाटलं हे असं ठेवूनच टॅसल्स लावले तर सोपं जाईल, म्हणजे आपल्याला अंतर पण इझिली लक्षात येईल आणि टाय करायला पण सोपं जाईल. सो इथे बघू शकता एक डिस्टन्स मी ठरवून घेतला होता की एवढ्या डिस्टन्सवर आपल्याला हे सगळे स्टिच करून घ्यायचे आहे. आणि फार काही वेळ पण नाही गेला माझा, हे 15 ते 20 मिनटात हे काम होऊन गेलं होतं. अगदी 2-3 वेळा ते दोरा आणि सुई त्यातनं घातली की ते पॅक होऊन जात होतं. आणि तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे हे टॅसल्स. आणि छोटे छोटे असे बनवले होते मी, खूप मोठे नव्हते बनवले. आणि अंतर पण खूप कमी नव्हतं घेतलं, इंटेन्शनली थोडं जास्त अंतर ठेवून आणि मग ते लावून घेतले होते की खूप गॉडी पण नाही दिसलं पाहिजे, अगदी डिसेंट लुक आला पाहिजे असं मला वाटत होतं. आणि बघू शकता मस्त असे हे टॅसल्स लावून मी सगळ्या सोफा थ्रोला लावून घेतले होते. आणि बघू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे आणि झटपट होणारं हे काम आहे, फार काही वेळ जात नाही. आणि अगदी सोफा थ्रो आपण जो मार्केटमधून घेतो किंवा ऑनलाईन घेतो तशा प्रकारे हा सोफा थ्रो इथे रेडी झालेला आहे. तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा, खूप छान लुक येतो सोफा थ्रोला. आणि हे सगळं होत नाही तोपर्यंत संध्याकाळ झाली होती आणि स्नॅक्सची वेळ झाली होती. तर आज काय करायचं स्नॅक्सला, तर म्हटलं चला आपण आज पापडच तळूया. असं तर काय माझा उपवास वगैरे नसतो, मग पापड कधी स्नॅक्सला वगैरे म्हणूनच आमच्याकडनं खाल्ली जातात. तर मग आज तोच स्नॅक्स केला. मस्त एकीकडे चहा ठेवला होता आणि छान मस्त निवांत बसून चहा वगैरे घेतला होता मी आज. आणि अगदी रिलॅक्स वाटत होतं, कारण हे काम माझं खूप कधीचं पेंडिंग होतं. खूप कधीचं म्हणण्यापेक्षा खूप वर्षापासून पेंडिंग होतं, जे मी अर्धे टॅसल्स बनवून सोडून दिले होते लावायचे. ते मी आज म्हटलं चला हॉलचा आपण लुक चेंज करतोय तर हे पण करून घेऊया. आणि त्यानिमित्ताने आज हे टॅसल्स पण एकदम मस्त मी लावून घेतले होते. आणि मस्त निवांत बसून मी आज चहा वगैरे घेतला. त्रिशा घरी नव्हती, त्रिशा पण क्लासला गेलेली होती, मग मी निवांत चहा घेतला. तर संध्याकाळचे ऑलमोस्ट 7:30 वाजले आहेत आत्ता आणि खूप लेट झालं, कारण चहा वगैरे घेऊन झाल्यावर मी थोडं बाहेर गेले होते, बरीच कामं होती. गव्हाचं पीठ माझं संपलेलं होतं, सो दळण करून आणलं. आणखी 1-2 गोष्टी घ्यायच्या होत्या, तिकडे गेले. सो बराच वेळ गेला, आता 7:30 वाजले आहे. मी स्वयंपाकाला लागले. जाताना मी फ्लॉवर कट करून गेले होते. सो इथे फ्लावर आहे आणि आज एकदम सगळ्यांच्या आवडीचा असा पदार्थ मी बनवणार आहे. माझ्यामध्ये तो सगळ्यांनाच आवडत असेल, म्हणजे प्रत्येकालाच तो पदार्थ आवडतो जनरली, माझ्या माहितीत तरी आहे, जेवढं मला माहीत आहे त्यानुसार. तर मी आज बनवत आहे आळूच्या वड्या, ज्या की मला खूप आवडतात आणि राजेश त्रिशा ह्यांना दोघांना पण खूप आवडतात. आणि माझ्यामध्ये ह्या सगळ्यांनाच आवडत असतील. आळू वडी झाली, कोथिंबीर वडी झाली, हे सगळ्यांनाच खूप आवडतं. आळूची पानं होती घरात, तर म्हटलं चला आज आळूच्या वड्या बनवूया. तर पानं पण मी धुवून वगैरे गेली होती. आता जस्ट मी आली, बॅटर तयार करून घेतलेलं आहे डाळीच्या पिठाचं. मस्त तीळ वगैरे घातले, छान अशा वड्या आता मी मस्त बनवून घेणार आहे. राजेश आज ऑफिसला गेले, राजेश आज मुंबईला गेलेत ऑफिसच्या कामासाठी. सो त्यांना यायला थोडं लेट होणार आहे. मे बी त्रिशा जेवून घेईल, माझं काय अजून तसं फिक्स नाही. त्यांना यायला ऑलमोस्ट 10:30 वाजतील असं ते म्हणाले. माझा प्लॅन होता की आज मस्त फुलके बनवूया, कारण राजेशना फ्लावरची भाजी आवडत नाही. पण गरमागरम पोळी किंवा फुलके असे बनवले तर मग ते आवडीने खातात. मग माझ्या डोक्यात होतं की चला आज फ्लॉवरची भाजी बनवूया, आळूच्या वड्या आणि फुलके बनवूया गरमागरम, मस्त तूप वगैरे लावून.
पण बघूया आता ते केव्हा येतात. माझा विचार आहे की लेट जरी आले तरी बनवूया फुलके, म्हणजे जेवण तरी जाईल त्यांना. सो असं आहे. त्रिशाला आणि मला पोळ्या बनवून घेईल, त्यांना फुलके बनवून देईल गरमागरम. तर असं काहीसं आहे. आणि आता जवळ आलेत गौरी गणपती, सो त्याची पण मला भरपूर तयारी करायची आहे. खूप सारं प्लॅनिंग करायचं आहे, भरपूर तयारी आहे. डेकोरेशन काय करायचं हे ठरवायचं आहे. सगळ्यात मोठं काम ते असतं की डेकोरेशन काय करावं. म्हणून तुमच्याकडे जर काही डेकोरेशनच्या आयडियाज असतील किंवा फोटोज असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, किंवा माझ्या इंस्टाग्राम ID वर मेसेज करून सांगा, DM करून सांगा, किंवा फोटोज पाठवा की हे डेकोरेशन करू शकतो म्हणून. कारण सगळ्यात मोठा टास्क असतो तो माझ्यासाठी, डेकोरेशन काय करावं हे विचार करणं, त्याप्रमाणे सगळं प्लॅनिंग करणं, वस्तू आणणं. सो ते आता मला करायचं आहे. बाकी भरपूर गोष्टी आहे, खरेदी करायची आहे गौरी गणपतीसाठी. आणि गणपतीचे स्टॉल पण लागायला सुरुवात झालेली आहे. मला मागच्या 1-1.5 आठवड्यापूर्वीच एक स्टॉल दिसलेला, तेव्हाच मी राजेशना म्हटले की लवकर सुरू झालेत यावेळी स्टॉल म्हणून. आणि आता दळण टाकायला गेली होती तेव्हा पण एक स्टॉल दिसला. बट गणपती तर इतक्या लवकर नाही बुक करणार मी, बट जेव्हा केव्हा करेल तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. एक वर्षी असं झालेलं की गणपती इतके पटकन बुक होऊन गेले होते, म्हणजे 8 दिवस आधी वगैरे असं आम्ही जातो गणपती बुक करायला. आणि लास्ट नाही, त्याच्या पण मागच्या वर्षी असं झालेलं की आम्ही 8 दिवस आधी गेलो होतो गणपती बुक करायला, तरी 3 ते 4 स्टॉल असे भेटले होते आम्हाला की जिथले गणपती बुक झालेले होते. पूर्ण स्टॉल बुक झालेला होता, गणपती सगळे सोल्ड आउट झालेले. सो त्यामुळे मागच्या वर्षी आम्ही खूप पटकन बुक केला होता, बट यावर्षी म्हटलं अजून नाही, अजून एखादा आठवडा झाला की मग बघूया गणपती वगैरे. सो अशी एक तयारी करायची आहे. घर साफसूफ करायचं आहे आणि भरपूर कामं आहेत. आणि या कामांमुळे माझं असं होतं की व्लॉग घेणं जमत नाही, व्हिडिओ घेणं जमत नाही. त्यामुळे आपले व्लॉग्स पण तितके रेग्युलर येत नाहीये, कारण बाहेरची पण बरीच कामं चालू आहेत आणि घरातली पण बरीच कामं, त्यात त्रिशाचा अभ्यास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. कारण काय होतं, त्रिशाची एक्झाम एक तर गणपतीच्या पॅच मध्ये येते किंवा गणपती संपल्यावर इमिजिएट येते. मग ती खूप धावपळ होऊन जाते माझी, म्हणून मग मी थोडा तिचा आत्तापासूनच जो सिलेबस आहे नेक्स्ट एक्झामचा त्याचा अभ्यास पण रोज थोडा करून घेत आहे, की नंतर त्या पॅच मध्ये मला नाही जमलं तरी फक्त रिव्हिजन केली तरी होऊन जाईल. सो अशी सगळंच कामं चालू आहे. अजून तर घर आवरायचं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. जे पण काही होईल मी ते तुमच्यासोबत शेअर करेलच पुढे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आणि चला आता मी मस्त वड्या बनवून घेते आणि वड्या झाल्या की तुम्हाला दाखवते कशा झाल्यात ते. चला तर मग. मस्त खरपूस अशा इथे माझ्या आळूच्या वड्या बनवून तयार झाल्या आहेत. एकदम मस्त कुरकुरीत झाल्या आहेत. अजून भाजी व्हायची बाकी आहे. आता पटापट बाकीचं करून घेते, जेवायला बसू. तर जस्ट जेवण वगैरे झालं आमचं. किचन माझं सगळं आवरून झालं. ॲक्च्युली सोसायटीतले फ्रेंड आले होते आणि मग गप्पा वगैरे करण्यात भरपूर वेळ गेला आणि भरपूर गप्पा वगैरे झाल्या. त्यांची लहान मुलगी, सो तिच्यासोबत खेळणं वगैरे झालं. त्यामुळे वेळ कसा गेला लक्षातच नाही आला आणि मग स्वयंपाक थोडासा लेट झाला. आणि
नंतर असं वाटलं की बरं झालं लेट झालं, कारण मी पोळ्या करत असतानाच राजेश आले. सो गरम गरम आम्ही तिघं पण मस्त जेवण वगैरे केलं, छान जेवण झालं. वड्या एकदम मस्त टेस्टी झाल्या होत्या. आणि आळूच्या वड्या करताना ते जे आपण बेसन पिठाचं बॅटर करतो त्यात मी थोडंसं तांदळाचं पीठ घालते, अगदी नावाला. म्हणजे एखादा 2 चमचा, जो पोह्याचा चमचा असतो आपला, ते त्याने एकदम मस्त आणखी कुरकुरीत होता, छान होता. तुम्ही पण ही टिप ट्राय करू शकता. आणि केली तर कशा होतात, तुम्हाला आवडतात का, तशा आवडल्या का, म्हणजे तुम्ही ट्राय केल्यावर त्या तुम्हाला आवडल्या का, हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काय ग. तर असा होता माझा आजचा हा दिवस. आणि तुम्हाला मी आज टॅसल्स कसे लावायचे किंवा कसे बनवायचे सोफा थ्रोसाठी हे पण दाखवलं. तुम्हाला जर DIY वगैरे ह्या गोष्टींची आवड असेल तर नक्की हे DIY ट्राय करून बघा आणि केल्यास मला कमेंटमध्ये सांगा. तर चला, तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.